महायोगपीठे तटे भीमरत्नमूरं पुण्डलीकायदात मुनीन्द्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री गुरु चरण ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या गुरु निज चरणा। अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा इतना तू करना स्वामी। जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले गोविंद नाम निकले, जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर, जब प्राण तन से निकले। हे स्वामी परत चला सिगाला अम्मा सोडी येथे आला जणू देहातून नस गेला। आतुर सगळे तव दर्शनाला जना। हे स्वामी परत चला सेवावला आये हनुमंत विराजिते, आये महाराज पधारी रे, आये हनुमंत विराज, आये महाराज पधारी रे। कथा करू मति अनुसार, कथा करू मति अनुसार, आइए महाराज पधारी रे, आइए हनुमंत विराजिए, आये हनुमंत विराज, आये महाराज विराज, आये हनुमंत विराज। प्रेम सहित दीधरो पधारी रे, जिजाऊ कुमार पधारी रे, अंजनी कुमार आइए हनुमंत विराज। पांडुरंगाची तारी भगगा, तारी भगगा संत तुकोबार, तारी भगगा संत तुकोबार कृपा पांडुरंगाची कृपाच्या पांडुरंगाची ऐसी तुझी अगाध लीला दामिली जगाला, ऐसी तुझी अगाध लीला दामिली जगाला। सावतोबाच्या मळ्यात शिरला, सावतोबाच्या मळ्यात शिरला, राहिले अभंग कृपा पांडुरंगाची। विठ्ठल
ऐका महिमा वडीची बोरे खाय लट्टीची ओर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ या विको कमी करा विको थोडा कमी करा आवाज राहू द्या विठाला हला विठ्ठल तिथंच बसून राहतो ज्यावेळेस मी गायन करेल त्यावेळेस विको द्या आणि ज्यावेळेस गायन बंद झालं की विको कमी करायचा बेस मस्त वाढून द्यायचा कारण की आता इथून पुढे तुम्हाला धुरा चालवायची आहे का नाही विठाला प्रत्येक जण बाहेरचेच बोलायचे म्हणून घरच्यानं कधी करायचं आहे का नाही आपल्या हातच्या चपात्या जळ नका पण आपल्या सुगरणीनंच केलं पाहिजे दुसऱ्याचा करून फायदा काय आहे का नाही आपली आई ती आपलीच आहे दुसऱ्याची आई किती का देखणी असू द्या ना फायदा काय आपली आई हेकणी असू द्या पण आपली आई विठाला चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह विको कमी या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेले हे कीर्तन रूपी सेवा वर्ष 43 वर्ष असू दे आता बरोबर 43 वर्ष या ठिकाणी पदार्पण होत आहे आणि 43 वर्षामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत बघा सर्वांच्या जीवनामध्ये 43-45 वर्ष येईल म्हणून शाश्वती नाही बरोबर आहे पण महाराज या काळामध्ये आपण आतापर्यंत देवाचं नामस्मरण करत आलो आणि त्या देवाला भगवान परमात्म्याला असं वाटलं की हा जीव जिवंत राहिला पाहिजे अजून कमी करा थोडा विको कमी करा अजून कमी करा विठाला विठाला या भगवान परमात्म्याला असं वाटलं की आपल्या हातून कमीत कमी देवाची सेवा घडावी याच्याकरता हा मनुष्य जन्म हा नरदेह आपल्याला या ठिकाणी ठेवण्यात आला नाहीतर वास्तविक पाहता करोनाच्या काळामध्ये बरेचसे माझे म्हणणारे बरेचसे लखपती या ठिकाणी त्या देवानं वाटे लावले बरोबर आहे पण महाराज जीवनामध्ये आपलं जीवन हे भेटलं अमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा आम्हा सर्वांना भेटलेला आहे बरोबर आहे मग हा नरदेह तुम्हा आम्हाला सर्वांना भेटला पण कशा करता त्या देवाची भक्ती करण्याकरता पण आपण असं झालं महाराज तोया झाला फाटा बाधिकेचा बरोबर आहे मनुष्य जन्मात भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला दिला पण महाराज ज्याच्या करता हा नरदेह भेटला त्याच्या करता न वापरल्यामुळे त्याचा जन्म वाया गेला आणि बऱ्याच झाल्याचं असं आहे महाराज की नरदेह भेटला बरोबर आहे नरदेह भेटला पण कळाला का नाही बरोबर आहे आपल्याला नरदेह भेटला पण याचं महत्व आपल्याला कळालं का नाही आणि ज्याला कळालं ना ज्याला कळालं त्याला मनुष्य जन्म भेटला ना तुम्ही म्हणसाल महाराज कसं बघा महाराज स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा बरोबर आहे स्वर्गातले देव बघा महाराज स्वर्गातले देव हे तुम्ही म्हणसाल महाराज तू श्याम महाराज काय तुझ्या पदरचं सांगताय काय माझ्या पदरचं अजिबात नाही कारण की का मी माझ्या पदरचं सांगतच नाही आणि माझ्या पदरचं ऐकण्याकरता तुम्ही थांबलेत नसते बरोबर आहे माझ्या पदरचं नाही जे माझ्या कमीत कमी संत होऊन गेले जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञानेश्वर महाराज त्याने आपला हा नरदेह सदैह झिजवला आणि गेल्याच्या नंतर सुद्धा जोपर्यंत संत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे जोपर्यंत संत नाही चंद्र सूर्य ही नाही विठाला विठाला आणि विशेषतः आपण आपल्या नरदेहाला मांडलं पाहिजे कारण की का महाराज आपण संतांच्या नंतर आपला जन्म झाला बरोबर आहे जर आपण संतांच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर आज आपल्याला माणूस कोण हे आपल्याला पाहता आलं नसतं कारण की का महाराज आपला नरदेह एवढा भाग्यवान त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो महाराज की मी खूप भाग्यवान तसं तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला विचारून घ्या की आपण सुद्धा खूप भाग्यवान कारण की का संतांच्या नंतर आपण जन्माला आलो जर संतांच्या अगोदर जर आपण जन्माला आलो असतो तर आपल्याला माणूस कोण म्हणून सांगता आलं नसतं कारण की का संत महाराज उजाळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा महाराज ते संत येऊन गेले आणि संत येऊन गेल्याच्या नंतर आपल्याला कळायला लागलं की माणूस काय आहे बरोबर आहे जर आपण संतांच्या अगोदर जर आलो असतो ना तर आपल्याला निश्चितपणे समजलं नसतं कारण की का या नरदेहाची इच्छा त्या देवाने सुद्धा करावी आणि ते देव सुद्धा वर्ण खाली बघतात की काय नरदेह आहे
कारण की का या नरदेहामध्ये आपल्याला जे मनामध्ये इच्छा असेल ती इच्छा प्राप्त होते. बरोबर आहे. महाराज बरेचसे आपण म्हणतो महाराज नरेंद्र मोदी, हे मोदी एवढं पद कसं काय, पण महाराज त्या धैर्याचं त्यानं त्या ठिकाणी गाथोडं गाठलं म्हणून ते त्या धैर्यापर्यंत गेले. मनुष्य महाराज सर्वांना 3 चान्स भेटतात, मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं. बरोबर आहे. या मनुष्य जन्मामध्ये माणसानं काय व्हायचं हे माणसानं ठरवलं पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये तुम्ही जर ठरलं की मी शिक्षक होणार तर होणारच, हे निश्चित आहे. तसं त्या भगवान परमात्म्याने हा अमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हा सर्वांना जीवजंतूंना दिल्याच्या नंतर महाराज फक्त याच मनुष्य जन्मामध्ये असं आहे की या मनुष्य जन्मामध्ये देवाचं भजन करता येते. इतर योनीमध्ये हे ज्ञान नाही. याच्याकरता म्हणून महाराज ते स्वर्गातले देव इच्छा करतात, कारण की त्या देवाला माहिती आहे अरे एवढा चांगला नरदेह आहे आणि या नरदेहामध्ये गेल्याच्या नंतर काय आनंद भेटते. कारण की का देव व्हायचं म्हणलं तर देव होता येते. बरोबर आहे. देव व्हायचं म्हणलं तर देव होता येते, राक्षस व्हायचं म्हणलं तर राक्षस होता येते. कारण की का याच नरदेहानं मोक्षाची प्राप्ती होते आणि याच नरदेहानं आपल्याला नरकाला जाता येते. मग ठरवायचं आपण की या ठिकाणी आपल्याला जायचं कुठे. बरोबर आहे. आहे मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बरोबर आहे. या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर आपण विचार करत नाही म्हणून आपल्याला हे भोगावं लागते महाराज. मग या ठिकाणी मग आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुम्ही जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर जीवनामध्ये जर तुम्हाला अतिधैर्याचं जे असेल ते ती म्हणजे भक्ती. बरोबर आहे. ज्यावेळेस भक्तीनं देव प्राप्त होते, नवे तर तुम्ही गरीब घरचे असू द्या, तुम्ही श्रीमंत घरचं देव पाहत नाही. देव तुम्ही किती नीच घरातले आहात हे सुद्धा पाहत नाही. वेशेच्या घरचं सुद्धा भगवान परमात्मा खात असाल मग देव कशाचा भुकेला आहे. देव फक्त भाव का भूका आहे. बरोबर आहे. राग कला नाही जानत तुका. महाराज मी या ठिकाणी कितीतरी कमरं बांधले, मी एवढे चांगले भारीचे कपडे घातले आणि कपडे घातल्याच्या नंतर कितीही देवाचं गुणगान गात असेल पण अंतरामध्ये जर माझ्या मनामध्ये जर त्या देवाविषयी जर प्रेम नसेल उपयोग नाही. मग या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे महाराज भोळी का भक्ती असं ना पण त्या देवाविषयी प्रेम असलं पाहिजे का. बरोबर आहे. मग महाराज या ठिकाणी या अभंगातून या अभंगाचं वर्णन करत असताना बघा महाराज जगद्गुरु तुकोबारायानं वर्णन केलं आणि वर्णन करत असताना हे कोणाचं वर्णन केलं. देवाचं वर्णन केलं. कोणाचं. देवाचं. आता बघा महाराज देव म्हटल्याच्या नंतर तुमच्या दृष्टिकोनात लक्षात आला असेल देव म्हणजे नेमका काय. देव तुम्ही पाहिला का. देव पाहिला का. तुम्ही पाहिला का डॉक्टर साहेब. नाही. देव पाहिला नाही महाराज. देव पाहिल्याची गोष्टच नाही. देव बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस श्वासोश्वास घेता तिथं सुद्धा देव आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू महाराज एवढंच नाही वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता. याच्या पलीकडे जाऊन सांगू आता जे श्वासोश्वास तुमचा चालू आहे जेवढ्या वेळेस तुम्ही श्वासोश्वास घेता तोपर्यंत तो देव आहे. तुमच्यातला एकदा राम गेला की तुमचा निस्ता आराम आणि याच्यातला राम फक्त 1 घंटा जाऊ द्या. एकच जर तास जर राम गेला लोक म्हणतात उचला. ही ताकद त्या देवाची आहे. बरोबर आहे. मग महाराज तो देव आहे जोपर्यंत ही देवाची सत्ता आहे. महाराज देवाच्या मनात आलं. बरोबर आहे. एवढे मोठे पर्वत येतं. बरोबर आहे. एवढा मोठा पर्वत आहे तो पर्वत कधी उचलला आणि वाऱ्यानं निघून गेला असं कधी घडलं का नाही. जाऊ द्या महाराज. समुद्र पाणी किती आहे ने पृथ्वी किती आहे. समुद्र रेखा ओलांडावी. हा महाराज पृथ्वी किती आहे आणि पाणी किती आहे पण तरी सुद्धा त्या भगवान परमात्म्याने सांगितलं त्या समुद्राला की त्या भीतीच्या अलीकडे यायचं नाही. तरी समुद्र आला का. जर कदाचित त्या समुद्राला वाटलं शेलगावमध्ये नारायण महाराजचं कीर्तन आहे आणि आपण मी त्या कीर्तनाला जावं. समुद्र जर कीर्तन ऐकायला जर आला तर तुम्ही येताल. महाराज तुम्ही म्हणसाल कीर्तन नंतर ऐकू जगल्यावर पहिले समुद्राला ऐकू द्या. एवढी महाराज कठीण परिस्थिती. मग महाराज त्या देवानं जसं सांगितलं तसं निसर्ग आहे. एवढंच नाही हे झालं महाराज याच्यावरती सत्ता जाऊ द्या महाराज. ती सत्ता जाऊ द्या पण आपल्या जीवावरती सुद्धा त्या देवाची सत्ता आहे. चाले हे शरीर
कोणाची असत्य कोण बोलवितो हरिविना कोण बोलविते हरिविना हो कोण बोलविते हरी झाले शरीरा कोणाची असते झाली कोणाची असते कोण बोलविते हरिविना कोण बोलविते हरिविना कोण बोलविते हरिविना आता या ठिकाणी प्रमाण देऊन तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की कोण बोलविते हरिविन. महाराज त्या देवाच्या मनात जर आलं की याला बोलू द्यायचं नाही तर नाही बोलू द्यायचं म्हणलं की मग माणसाला असं होते माणूस म्हणते एवढे दिवस चांगलं होते आजच कोण पॅरलीचा झटका आला पहिला झटकाही देऊ पठ्या. आता तर महाराज ज्या वेळेस जोपर्यंत आरती घ्यायची तोपर्यंत आरती घेत नाही आणि नंतर महाराज त्याला पॅरलीज झाला की मग म्हणते आता इकडं असा असा हात करते महाराज त्याला प्रसाद बी घेता येत नाही आणि घंटी वाजवायचं दूरच. मग जोपर्यंत हे चांगलं शरीर आहे तोपर्यंत त्या देवाचं नामस्मरण करा. बरोबर आहे. मग महाराज या अभंगात त्याचं वर्णन करत असताना तो देव आहे. बरोबर आहे. मग आता एवढा मोठा देव आहे तो देव कसा आहे विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मग तो देव किती व्यापक आहे तो देव किती आहे महाराज एवढा व्यापक आहे. तुम्ही जर त्या देवाला पाहायला जर गेले तर अनुरेणू या थोकडा म्हणजे तुका आकाश म्हणजे त्याचे भक्त जर एवढे आकाशा एवढे आहे आणि जर पाहायला जर गेलो तो असं मी महाराज एक कण आहे का नाही आपल्या ज्या पापणीवरती जेवढं कण बसते का नाही त्या कणा एवढा सुद्धा तो भगवान परमात्मा होतो. मग त्याला म्हणतात देव. आणि त्या देवाला आता एवढा मोठा देव लहानही होतो मोठाही होतो. मग असा असणारा देव त्या देवाला सुद्धा मोठी सामुग्री लागत असेल का नाही पण नाही महाराज. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायानं सरळ आणि सोप्या भाषेत सांगितलं एवढ्या मोठ्या देवाला जर तुम्हाला द्यायचं असेल आणि कोण कोण दिलं याच्यात या अभंगातून याची यादी सांगितली. आणि या अभंगामध्ये यादी सांगितल्याच्या नंतर ऐका महिमा आवडीची अभंगाचं पहिलं चरण तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या. आणि कीर्तनकार बी घरचाच आहे. जर प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जर नाही भेटलं तर नंतर फोन करून सुद्धा म्हणा महाराज आता मी तुमच्या पोरासारखाच आहे का नाही महाराज तुम्ही नंतर म्हणा महाराज तुम्ही जो अभंग घेतला त्या अभंगाचा भावार्थ सांगतो आणि नंतर एका एका चरणावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. बघा महाराज ऐका महिमा आवडीची या ठिकाणी चकारात्मक शब्द दिला ऐका महिमा आवडीची. याचा महिमा असा सांगितला ऐका महिमा आवडीची. पुढचं काय सांगितलं बोरे खाय भिल्लटीची भिल्लनीची बी नाही सांगितलं भिल्लटीची बोरे खाय भिल्लटीची. मग कशामुळं थोर प्रेमाचा भुकेला. बरोबर आहे. कशामुळं थोर प्रेमाचा भुकेला आणि थोर प्रेमाचा भुकेला असल्यामुळं त्याला फक्त याचा दुष्काळ आहे. बरोबर आहे. आपल्याला दुष्काळ कोणता पाणी नाही असल्यामुळं आपण काय म्हणतो आपल्याकडं पाणीच नाही बा लय दुष्काळ पडला. पण त्या भगवान परमात्म्याला दुष्काळ असा आहे की तुम्ही त्या देवाला हाक मारता त्या देवाला तुम्ही बोलवता मनी नाही भाव आणि देवा मला देवा आशानं पावायचा नाही रे. गाडगे महाराज सांगून गेले तुकडोजी महाराज सुद्धा बोलून गेले. ते म्हणले देवा आशानं पावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही. हा देव काय सोपा आहे का. देवानं फक्त देवाला जर आकळायचा असेल आणि देवाला जर बोलवायचं असेल तर भाव बळे आकळे तरतळे आवळे तैसा हारी. जर त्या देवाला जर बोलवायचं असेल त्या देवाला आपलंसं करायचं असेल तर फक्त भाव असला पाहिजे. एक भाव चित्ती एक भाव चित्ती भाव चित्ती जरी न लगे काही युक्ती जरी
युक्ती कळ आले जिवे कळ आले जिवे धरी न लगायो जीवे प्रमाणातून सिद्ध केलं एक भाव चित्ती तरी नलगे काही. पण महाराज असं आहे, महाराज एका बाईला 12 वर्षाच्या नंतर पोरग झालं, बरोबर आहे. आणि पोरग झाल्याच्या नंतर ती बाई काय दृष्टांत सांगतो आणि सिद्धांताकडे परत येतो. त्या बाईला 12 वर्षाच्या नंतर पोरग झालं आणि पोरग झाल्याच्या नंतर ती बाई काय करू लागली महाराज माहिती आहे का? जो सकाळी उठल्याच्या नंतर त्याला गरम पाणी करायची, त्या बाळाला आंघोळ घालायची. आंघोळ घातल्याच्या नंतर एवढी नटापटा करायची, एवढी नटापटा करायची. पावडर लाव, त्याला दगंध लाव, त्याला सर्व काय लाव. ती पोरग एवढं रडत असताना सुद्धा ती मेकअपच करू लागली, एवढा मेकअप करू लागली, एवढा मेकअप करू लागली. पण ते पोरग काय रडता राहीना, पण तरी ही मेकअपच करायची. आता मेकअप त्या पोराचा केलेला त्या पोराला चांगला का त्या बाईला चांगला? कोणाला चांगला? बाईला. आता बरोबर आहे, पण त्या पोराचा भावना काय आहे? आई एवढा नटापटा करू नको, मला पहिले पाज. त्या पोराचं एकच म्हणणं आहे, एवढा नटापटा करून फायदा नाही, मला पहिले पाज. पाजल्याच्या नंतर मी समाधान. जसं त्या पोराचं तसं आपलं. महाराज आपण काय केलं? त्या देवाला आपण या ठिकाणी नैवेद्य दाखवतो, बरोबर आहे. त्या देवापाशी नाही ती वर्गणी देतो, नाही ते पैसे खर्च करतो, पण देवापाशी गेल्याच्या नंतर आपला तिथं भाव नाही. काय नाही? भाव नाही. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्हाला काही देऊ नका, त्या देवाला तुम्ही काही देऊ नका. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छते. महाराज त्या भक्त्याला तुम्ही त्या देवाला फक्त काही देऊ नका. तुमच्याकडे फळ असेल, फळ अर्पण करा. तुमच्याकडे पत्र असेल, पत्र कुणी अर्पण केलं? कोण केलं? महाराज वनामध्ये असताना द्रौपदी मातेकडं जेवायला अन्न नव्हतं आणि तो देव तिथं आला. आणि देव आल्याच्या नंतर म्हणला, आणि देवाची प्रार्थना कशामुळे केली होती द्रौपदीनं? महाराज दुर्वास ऋषी त्या ठिकाणी भोजन मागण्याकरता आले, बरोबर आहे. दुर्वास ऋषी भोजन मागण्याकरता आल्याच्या नंतर ती म्हणली, देवा आम्हाला दिलेली होती एकच थाळी. ती थाळीचं वैशिष्ट्य असं होतं, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही कोणतंही जेवण मागा तिथं भेटल. एकदा का दिवस माळवला, त्या ठिकाणी अंधार झाला की ती थाळी काही देत नव्हती. पण तेवढ्या रात्रीच्या टायमाला दुर्वास आले आणि दुर्वास म्हणले, आता आम्हाला भोजन लागतंय, आम्हाला जेवायला द्या. आता तेवढ्या रात्रीचे दुर्वास आले. बरं त्या दुर्वासाचं जेवण कमी आहे का? नाही महाराज, ते कितीतरी खायचं. किती? 7 खंड्या एवढं अन्न. आता हे वनवासात, आणि वनवासात असताना तिथं एवढं अन्न कुठून देतील? बरं जी थाळी होती त्या थाळीतून मी काही प्राप्त होत नव्हतं, कारण रात्र झालेली होती. करायचं काय? त्या द्रौपदी मातेनं कृष्ण भगवान परमात्म्याचा धावा केला आणि कृष्ण भगवान परमात्मा आले. आणि जसे आले तसे द्रौपदी मातेला म्हणलं, माते ताई मला पहिले जेवायला दे. आता बघा उघड्यापाशी नागडं गेलं, आहे का नाही? तसं महाराज आता हिनं धावा कशासाठी केला की या दुर्वासांना जीव घालायचं म्हणून याचा धावा केला. आणि हे आल्याच्या नंतर मला पहिले जेवायला दे असं म्हणल्यावर तर कसं कोणाला मागायचं? महाराज तो भगवान परमात्मा म्हणला, ताई तुझ्यापाशी काय असेल तेवढं दे. ती म्हणे, बाळा भाऊ मी सर्व भांडे घासून काढले. ते काय माणसाचे भांडे घासणे आहेत का? हा, माणूस जर भांडे घासले तर कमीत कमी कण राहील. आणि तुम्हाला अनुभव येते कळला, मला पण माऊली बारा तुमचं कसं आहे, माणसानं जर भांडे घासले तर त्या परातीला कमीत कमी राहील. आता दिंडीत आम्ही पाहिजे बरेचशा माणसाला ताटे दिला ते अर्धे खरकटीत ठेवायचे. माणसाचं सांगतो बरं का, माणूस जर ताट धुवायचं म्हणलं तर काहीतरी खरकट राहील, पण बाईनं ताट धुतल्यावर महाराज त्याच्यावर बघावं असं तोंड दिसते आपलं, एवढं चकचक निघतात. तसं महाराज द्रौपदी माता म्हणली, मी आता सर्वच्या सर्व भांडे घासून काढले, आता तुला खायला काय द्यायचं? ते म्हणे काहीतरी अन्न. म्हणले काहीच उरलं नाही. द्रौपदी मातेला म्हणलं काहीतरी बघ.
महाराज द्रौपदी माता ज्यावेळेस आत गेली आणि एका परातीला त्यांचा नियम होता, ज्यावेळेस सर्व स्वयंपाक झाला की जेवायच्या अगोदर तुळशीचं पानं तोडायचे आणि त्या अन्नामध्ये टाकायचं. अन्नामध्ये टाकल्याच्या नंतर ते अन्न पवित्र व्हायचं आणि नंतर ते भोजन प्राशन करायचं. पण महाराज आता देव तो महाराज, आपण आताच म्हणलं चाले शरीर कोणाचे, देवच करणारा आणि देवच मारणारा. महाराज द्रौपदी माता गेली आणि त्या परातीपाशी पाहिल्याच्या नंतर सर्व म्हणले मी तर भांडे चांगले घासले, एवढं पान कस काय चिकटून राहिलं, कारण देवानं ते उत्पन्न केलं. महाराज म्हणे काहीच नाही राहिलं पण एवढं पान राहिलं, म्हणले दे तेवढं पान. आता त्या द्रौपदी मातेनं एवढंस पान त्या देवाला दिलं. त्या देवानं पान खाल्ल्याच्या नंतर, कोणतं, नागिलीचं नाही, तुळशीचं पान जे आहे त्या देवानं खाल्लं आणि देवानं लगेच ढेकर दिला. ढेकर कधी येते डॉक्टर साहेब? जेवण झाल्याच्या नंतर, बरोबर आहे. 3 ढेकर येत असतात. पहिला एक नेमकंच म्हणते बाबू आता बस झालं बरं का, आटोक्यात आलं. त्या पट्या नाही ऐकलं ते म्हणते जाऊ दे ना, फुकाचं खाय पंक्तीतलंय. दुसरा येते तरी ते म्हणते जाऊ दे ना, परत भेटणार नाही ना. मग तिसरा येते, हे तरी नाही ऐकलं तर मग चौथा याला चौथा म्हणतात. विठाला महाराज ज्यावेळेस पान दिल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्यानं खाल्लं आणि आनंदाचा ढेकर दिला. आनंदाचा ढेकर दिल्याच्या नंतर म्हणले आता सांग काय काम होतं. काय नाही म्हणले, एवढे दुर्वास ऋषी आलं. त्याचा पुढचा भाग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे, कारण की आपले पोथी वाचक समोरच आहेत, त्याच्यामुळे सर्वांना माहितच आहे. महाराज ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने एकच पान खाल्लं, दुर्वास ऋषी तृप्त केले. फक्त एकच पान, फलम तोयम, एकच फळ आणि एकच फुल. फुल कोणा अर्पण केलं? गजेंद्र. बघा महाराज ही कथा भावी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. गजेंद्र त्यावेळेस पाण्यामध्ये गेला, पाण्यामध्ये मगरीनं पाय पकडला, पोरांचा धावा केला, बायकोचा धावा केला. त्याला वाटलं मै बायको लय प्रेम करते, मै बायको लय प्रेम करते, असा तो गजेंद्र म्हणायचा. मी नाही म्हणून बरं. हा महाराज तो गजेंद्र म्हणायचा. मै पोर अभिमान आहे म्हणलं, मै पोर एक 5 पांडवासारखे येतं, असा तो म्हणायचा. कोण? गजेंद्र. जाऊ द्या म्हणलं पोरांचं, पण बायको एक घास सोडून खात नाही, मी घरी गेल्याशिवाय जेवत नाही, असं मी बी म्हणत होतो. पण नंतर ती बी म्हणली नेहमी तू कीर्तनाला चालला कौरव थांबू, आहे का नाही? तसं महाराज विठाला ज्याच्यावर त्याचा स्वाभिमान होता, कोणाचा? गजेंद्राचा. तो गजेंद्र सुद्धा ज्यावेळेस मगरीनं पाय पकडला, महाराज 10 वर्षापर्यंत युद्ध चाललं, मगरीनं काय पाय सोडला नाही. कारण की का? मगर आपल्या स्थानावरती आहे आणि आपल्या स्थानावरती जर असला कुत्ता बी शेर बनते. आपल्या गल्लीत कुत्ता सुद्धा काय म्हणते? शेर बनत आहे. तसं ते महाराज आपल्या म्हणजे मगराचं पाणी हे काय आहे? मोठं स्थान आहे. तिथं शक्ती कोणाची बलवान राहील? मगरीची. महाराज हत्तीचं काही चाललं नाही. पोरांना वाटलं आता पिकलेलं पान आहे, कधी ना कधी टपकणारच आहे. निघले महाराज. पोरानं आईला विचारलं आई कसं काय करा? म्हणले जाऊ दे आता म्हातारी एरी बी आता कौरक ठेवता, कीर्तनाला बी जात नाही, भजनाला बी जात नाही, कौरक ठेवता, जाऊ दे आता नाश्त्यावरही. महाराज सर्व पोरं वरती आले, बायको वरती आली आणि गजेंद्रानं पाठीमागं पाहिले. त्या आतल्या आरोळी आली तशी. ती म्हणली आता कोणी माझं नाही. त्याला कळालं नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. नाथबाबाने चाल बी किती भारी लावली माहिती आहे का नाही? कोण कुणाचे सगळे, म्हणजे पेताळांना सुद्धा म्हणून आहे की कोण कोणाचं. हा मग महाराज ज्यावेळेस कळालं आणि कळाल्याच्या नंतर गजेंद्र म्हणला बस आता काहीच नाही, काय करावं. गजेंद्रानं असं म्हणलं की ज्यानं मला, त्याला सुद्धा देवाचं नाव येत नव्हतं. कारण की बरोबर आहे महाराज, लहानपणापासून देव काय हे माहीतच नाही. भजन कसं असते, कीर्तन कसं असते हे जर माहीतच नसेल तर अंत काळाच्या टायमाला येईल का नाव?
मी म्हणतो आम्ही एवढे परमार्थ करतो पण आम्हाला सुद्धा शाश्वती नाही मराच्या टायमाला. आम्ही जर म्हणलं मग पुरीचं कसं होईल मग पोराचं कसं होईल असं जर मराच्या टायमाला जर म्हटलं एवढ्या दिवस केलेला परमार्थ पाण्या. पण महाराज ती वेश्या गणिका ती सत्य लोकांनी नेली. आता वेश्या म्हणल्याच्या नंतर तुमच्या दृष्टिकोनात आला असेल महाराज वेश्येचा व्यवसाय आणि त्या व्यवसायामधनं तो अंतकाळाच्या टायमाला त्या वेश्येच्या मुखामध्ये फक्त माझा राघोबा. ती काय म्हणली तिने एकच पोपट पाळला होता आणि त्या पोपटाकडे पाहत म्हणायची राघोबा अरे आता मी जर गेल्याच्या नंतर तुझं कसं होईल. त्या पोपटाला म्हणायची राघोबा. आता राघव कोणाचं नाव आहे डॉक्टर साहेब तुमच्या पोराचं काय योगेश का हा रामाचं नाव आहे का नाही राघव हो का नाही. राघव माझा राघोबा माझा राघोबा. राघोबा म्हणता म्हणता ती वेश्या गणिका मेली पण मरायच्या टायमाला नाव मुखात आलं काय राघोबा. राघोबा म्हटलं आणि प्राण गेला. वेश्या गणिका ती सत्य लोका नेली. म्हणजे किती परमार्थ करत असताना अंतकाळाच्या टायमाला जर नाव आलं तर बरं आहे नाही तर काय करत नाही. मग महाराज त्या याला सुद्धा गजेंद्राला वाटलं आतापर्यंत आपण तर कोणता देव माहीतच नाही. मग महाराज त्या गजेंद्रानं काय केलं महाराज त्या समुद्रामध्ये त्या तलावामध्ये जे एक कमळाचं फुल होतं आणि त्या कमळाच्या फुलाकडे बघितलं आणि सोंडीने ते फुल तोडलं आणि फुल तोडल्याच्या नंतर म्हणला बस जो जगत चालक मालक असल मला देव कोण हे मला माहित नाही पण जो कोणी चालक मालक असल त्या देवाला माझं फुल अर्पण. महाराज त्या गजेंद्रानं ते फुल तोडलं आणि वर ते फक्त फिरकावलं. महाराज हाती म्हणूपर्यंत भगवान परमात्मा तिथे आला. भगवान परमात्मा तिथे आला आणि आल्याच्या नंतर महाराज त्या गजेंद्राचा उद्धार केला. मगरीचा सुद्धा उद्धार केला. बघा महाराज त्यानं फक्त भावनेनं फक्त एकच फुल अर्पण केलं तर तो भगवान परमात्मा धावत आला. मग या ठिकाणी सांगितलं महाराज काय ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाये भिल्लनीची. का थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. एवढंच नाही त्याच्या पुढेकडचं दुसरं उदाहरण दिलं तेही भक्त पोहे सुदाम देवाचे आणि फके मारी कोरडेची. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एवढंच नाही न माने उच्चिष्ट अथवा थोडी तुका म्हणे भक्ती पुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. विठाला विठाला अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असल असं गृहीत धरू नका. आता वाजले 9:45 कंप्लीट 12 ते 2 वाजेपर्यंत कीर्तन सोडायचं नाही. कारण की खालच्या मंडळीने मला पहिलं सांगितलं महाराज तुम्ही जो बी अभंग घेसाल नेहमीच्याला तुम्ही 2च चरण सोडताल यावेळी जमणार नाही. कारण की थंडी कमी आहे माणसाला काम कमी येतं आहे का नाही. त्याच्याकरता सर्वांचं इथून त्या ठिकाणी मला सांगितलं महाराज तुला काय पाकिट द्यायचं नाही आणि तुला काय आता कुठं दुसरीकडे जायचं नाही. सकाळी काला तुझा तिथंच आहे. त्याच्याकरता हटायचं कामच नाही. सकाळी कमीत कमी 4 वाजले तरी चालेल पण 4 चरणाचा अभंग सोडल्याशिवाय जायचं. हे म्हणले मी यांना म्हणलं ते म्हणले हो सोडायचा. त्याच्याकरता महाराज कंप्लीट आपला 4 वाजेपर्यंत कीर्तन होईल. कोणाला वाटते आता लगेच सोडावं कोणाला वाटते आता लगेच घरी जावं. हात वरती करा बरं सोडावं असं वाटत असेल त्याला हात वरती करा. यालाच वाटते फक्त कीर्तन सोडावं. विठाला विठाला अभंगाचा भावार्थच असा आहे महाराज. कारण की अभंगाचा भावार्थ जर कळाला की अभंग कसा प्रमाणे चालू आहे कसा सांगत आहे हे आपल्या लक्षात येते. नाही तर अभंग घ्यायचा महाराज 25 चरणाचा सुटायचा मायाचा पताच नाही असं व्हायला नको. म्हणून अभंग 4 चरणाचा आहे आणि निश्चित तुम्हाला ही कळेल अशा भाषेत मी करण्याचा प्रयत्न करणार. आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 43 वर्ष आपले पूर्ण झाले आणि 43 वर्षापर्यंत बरेचसे आपले मोठे महात्मे आहे का नाही. आता आपण सर्व पोरं सुरू आहे का नाही. आता इकडे परमार्थ करणारे आमचे विठ्ठल महाराज इथं बरोबर आहे. नावातच विधाता ठसलेला
अशी महाराज विठ्ठल महाराज येतं, विठ्ठल महाराज येतं इकडं, इकडं माऊली महाराज येतं, इकडं प्रकाश महाराज येतं. सकाळचा प्रकाश जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत आपलं कीर्तन सुटत नाही. विठ्ठला विठ्ठल. आणि आमचे बाहेरून आलेले आमचे गायकवाड महाराज सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला सुद्धा साथ करण्याकरता इकडं गायकवाड महाराज येतं, इकडं सुद्धा ऑपरेटिंग करणारे विठ्ठल महाराज येतं. आमचे फौजी इकडच्या साईडला येतं, पाठीमागे इकडं आमचे 50 महाराज येतं. किती पैसे घ्या 50च देतो तुम्हाला, असे 50 महाराज येतं. आमचे आखरे माऊली येतं, पोफळे माऊली येतं, इकडं दुसरे आखरे येतं, इकडं आप्पा महाराज येतं. आणि हे आपले दुसरे आप्पा. हे तर प्रत्येक स्टेटस पाहायला की मी नाही लहान पिल्लू कोणाचं आहे, पण महाराज असे मूर्ती लहान पण कीर्ती महान. आमचे शिंदे महाराज येतं आणि एकनाथ महाराज येतं. आता नाथ महाराज सुद्धा इथं आले, त्याच्यामुळे पाहायचं कामच नाही. आणि इकडं आमचे किसन बाबा आहे का नाही, सबका किसान. किसान म्हणजे किसान म्हणल्याच्या नंतर महाराज किसान महाराज. आणि तसे हे तर किसान येतं, पण स्वतः ते पण किसानच येतं, शेती करणारे येतं. असे किसन महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे डॉक्टर साहेब येतं, सर्व महिला मंडळी. तुम्ही म्हणसाल त्यांचं नाव घेतं ना, आम्ही काय केलं. तुम्ही सुद्धा आता महिला मंडळी, कारण तुम्ही जर नसत्या मी कोणाला कीर्तन सांगायचं असतं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा आरती तसे भक्ती, जरी बोल गंगावती स्वीकाराल की. महाराज बऱ्याच दिवसाच्या नंतर येवलेशे रूप ज्यावेळेस आम्ही लहान लहान होतो आणि ज्यावेळेस आमचे वडील या ठिकाणी मंदिरावर राहायचे आणि राहत असताना तिथं आमचे केवल महाराज इथं या ठिकाणी राहायचे. महाराज काय त्यांचे जीवन, महाराज परमार्थही केला आणि संसारही केला. मुलगी असताना मंडळी असताना सुद्धा केवल महाराज या ठिकाणी बऱ्याच वर्षापर्यंत राहिले. महाराज त्यांच्या झोळीतल्या ज्यावेळेस ते पीठ मागून यायचे आणि त्याने जे भाकरी केल्या त्या भाकरी आम्ही कितीतरी वेळा आम्ही खाल्ल्या. आणि महाराज त्यांच्या हातचा जो प्रसाद खाल्ला आणि ते म्हणायचे पोरो काहीतरी व्हा काहीतरी व्हा असं म्हणायचे. मला तर असं वाटलं मी पक्का बेवडा होईल, पण बेवडा नाही झालो. असं मला वाटलं होतं, पण महाराज नाही झालो. पण थोडं का होणं, पण कास नाही धरली, पण परमार्थाच्या वाटचालीला आहे. मी काय वास्तविक पाहता परमार्थिक नाही आणि मी काय महाराज नाही. मला तर कोणी महाराज म्हणतच नाही. विठाला विठाला. महाराज कोण येतं, आमचे आखरे महाराज येतात. महाराज मंडळी हे मी महाराज नाहीच, कारण की मी पहिल्यापासून ढोरं सांभाळणारा शेळ्या सांभाळणारा माणूस, म्हणजे याच्याकरता मी महाराज नाही. आणि उपस्थित असणारे आमचे यूट्यूब चॅनलवाले आम्ही वारकरी या चॅनलचे आमचे ज्ञानेश्वर भाऊ पायघन महाराज काल ते नाशिकवरून प्रवास करून आले आणि ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी माझी सेवा अर्पण करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. आजी म्हणते बाबा ते मध्ये नको सोडू, मध्ये नको. विठाला विठाला. महाराज या मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये आपला चालू असलेला हा खंडान सप्ताह बघा महाराज किती प्रसन्नता वाटते. महाराज त्याचं नावच आहे मंदिर. महाराज म म्हणजे रम्यता, दी म्हणजे दिव्यता, त्यालाच म्हणतात महाराज मंदिर. कारण की बघा महाराज आपल्या घरामध्ये तेवढा आनंद येत नाही. आपण म्हणतो घर एक मंदिर, आपल्या घराला मंदिर म्हणतो, पण नाही महाराज तिथे गेल्याच्या नंतर राक्षसच येतं घरातले, आहे का नाही. नाव वरती नाव असते महाराज, काय गोकुळासारखं, पण गोकुळ नसते, निसती मथुराच असते, आहे का नाही. घरावरती नाव देतो आपण, पण महाराज या ठिकाणी मंदिरामध्ये कितीही घरातले भांडणं होऊ द्या, बरोबर आहे. अक्षरशः बायकोनं बेलण्यानं का मारणं मारत नाही तशा. आपल्या गावातल्या महिला हुशार आहेत, आहे का नाही. महाराज घरातले भांडणं कितीही होऊ द्या, पण ज्यावेळेस भांडणं झाल्याच्या नंतर आपण जर मारुतीरायाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खरं समाधान वाटते महाराज, समाधान वाटते. कारण की का मंदिरापाशी तुम्ही जाऊन बघा आणि मंदिरापाशी गेल्याच्या नंतर महाराज एवढंच समाधान वाटते की असं वाटते संसार नकोसा वाटतो, नकोसा वाटतो. पण कारण की का आपण मायाचा संग केला म्हणून संसार आपल्याला करावं लागतो. विठाला. आणि समाधान वाटलं महाराज, कारण मंदिराकडे बघितल्याच्या नंतर वाटचाल खूप छान आहे आणि मंदिर सुद्धा खूप छान आहे. मंदिरातला परिसर बघा महाराज, बऱ्याचशा माणसांना मंदिरापाशी यावं, दर्शन करून जावं, पण लोक महाराज अशी बिलिंदर येतं. मंदिर गावात आहे, मंदिर गावाच्या मध्यभागी आहे, पण लोक मंदिरात येत नाहीत, बाहेरच्या मंदिराकडे 2 किलोमीटर चालत जातील.
आणि दर्शन घेऊन येतील आणि तिकडचं दर्शन घेतल्याच्या नंतर महाराज अंगात दुसरा देव आणतील आणि मग म्हणतात मी काय तू कमी अजिबात नाही. जोपर्यंत तुझ्या पोटात हे तोपर्यंत तू कमी, जोपर्यंत तुझ्या पोटातली गेली विठ्ठल महाराज कसं काय बरं आहे ना, जोपर्यंत तुझ्या पोटात हे तोपर्यंत ते म्हणते मी काय कमी आहे का, आणि एकदा का पोटातली गेली की मग काहीच नाही. जर पेल्यावर म्हणते हा सांग तुझी किंमत किती, आखी किंमत तुला इकत घेतो असा, आणि सकाळी त्याच्याकडे गेलो त्याला का रे इकत घेतो का, ते म्हणते घेणारी रात्रीच गेली. विठ्ठला विठ्ठला महाराज. मग या ठिकाणी आपण भक्ती केली पाहिजे देवाची, पण बरोबर आहे. पण महाराज आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करत नाही, बरोबर आहे. आपण भक्ती करत नाही. आपण रात्रंदिवस आपण या संसाराच्या चिंतनामध्ये असतो आणि सतत रात्रंदिवस चिंतन करतो, म्हणून आपली चिंता वाढत राहते पण कमी होत नाही. बघा महाराज आमचे सर सुद्धा प्रकाशरावांचे आपले चिरंजीव, ज्यावेळेस मी कळमनुरीला गेलो महाराज, कळमनुरीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मी फोन केला, पण आपल्या गावातली आपुलकी असल्यामुळं महाराज त्या ठिकाणी मला कीर्तनाला येतो म्हणले, पण मला सर तुम्हाला शाळेत जायचं. महाराज घरी नेलं आणि घरी गेल्याच्या नंतर महाराज बघितलं, कारण की का परमार्थाचं प्रेम असं असते महाराज की तुम्ही कोणत्याही घरी जा, कोणत्याही देशात जा, तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा परमार्थ केला पाहिजे, बरोबर आहे. शबरी माता ही भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली. पहिल्यांदा ती एक राजाची मुलगी होती. कोण? शबरी एक राजाची मुलगी होती, पण राजाच्या घरातला बंधन होतं महाराज की राजाच्या घराण्यामध्ये ती राजाची मंडळी होती, दिली राजाला. आता राजाची ती राणी झाली म्हणल्यावर ती का तिला जमल का परमार्थाला कुठं जायला, जोपर्यंत नवरा म्हणत नाही जा तोपर्यंत जाता येते का, नाही. साधा महाराज चिपडा पेताळ, जोपर्यंत बायकोला म्हणत नाही तोपर्यंत बायको जात नाही. पेताळाची जर बायको जात नसेल तर ती राजाची पोरगी, राजाची बायको आहे. मग महाराज ती होती महाराज राजाची पोरगी. पण महाराज एक दिवसाचा प्रसंग, ज्यावेळेस ती राजाची पोरगी दर्शना, ज्यावेळेस सर्व यात्रा होती आणि यात्रेमध्ये सर्वजण निघाल्याच्या नंतर सर्व देवाचे दर्शनाकरता गेले, पण यावेळेस हिच्या मनामध्ये इच्छा झाली की त्या देवाचं दर्शन घ्यावं, त्या देवाच्या दर्शनाकडे जावं. पण जात असताना नेमकी पाऊल पुढे टाकणार, जायच्या वाटेवर गेली, तेवढ्यात तिच्या मनामध्ये विचार आला. तिला वाटलं आपण जर न विचारता जर गेलो तर आपला राजा आपल्याला ठेवणार नाही, आपला राजा आपल्याला मारेल, अशी शिक्षा करेल, म्हणून ती घाबरली. पण तिच्या मनामध्ये ती इच्छा राहिली, आणि इच्छा राहिल्याच्या नंतर काही दिवसाच्या नंतर ती मेल्याच्या नंतर महाराज देव म्हणला काय करू नाही, तुला भक्ती करायची ना. मग तिच्या जीवनामध्ये भिल्ल समाजामध्ये, तिथं सुद्धा तो राजा पण भिल्लाचा राजा, आणि भिल्ल समाजामध्ये ती शबरी त्या ठिकाणी जन्माला आली. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या शबरीनं अशी भक्ती केली महाराज, एवढी भक्ती केली, एवढी भक्ती करत असताना. पण पहिले तिच्या जीवनातला प्रसंग ऐका. पहिल्यांदा ती भक्तीकडे गेली नव्हती, पण ज्यावेळेस त्या घराण्यामध्ये ती जन्माला आली, भिल्ल समाजामध्ये असा हे होता नियम की पोरगी वयात आली की पहिले लग्न करायचे. पहिले लग्न करत होते, आता काय करत नाहीत का, आता बी करतात. पण महाराज भिल्ल समाजामध्ये असा नियम होता, मुलीचं लग्न जर करायचं म्हटलं की त्या लग्नामध्ये बोकुड कापायचे, बरोबर आहे, बोकडे कापायचे, मांसाहारी त्या ठिकाणी महाराज जेवण असायचं. आणि महाराज बरेचसे लोक आता बी असं म्हणतात देवीला बोकड्या लागतो. मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं देवीला बोकड्या लागतात. एक तर ठिकाण असं आहे महाराज की मारुतीच्या पुढे सुद्धा बोकड्या कापतात. एक ठिकाण असे, त्या ठिकाण आता बंद केलं आम्ही. एक भैरवनाथाचं मंदिर आहे, तिथं सुद्धा महाराज बोकड्या कापतात. वास्तविक पाहता देवीला बोकूड चालत नाही. तुम्हाला त्या दिवशी बी सांगितलं आणि आता बी सांगतो, वास्तविक पाहता देवीला बोकूड चालत नाही. फक्त आपल्या जिभीचे चोचले पुरवण्याकरता आपण म्हणतो देवीला बोकड्या लागतो, याच्याकडे मी जास्त जात नाही. मग महाराज त्यांच्या लग्नातली परंपरा होती की लग्न म्हणल्याच्या नंतर बोकड्याची मेजवानी द्यावी. मग महाराज त्या शबरीचं लग्न ठरलं आणि आता लग्न करणार दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी 12च्या समोर होती. बघा महाराज, शबरीच्या घराच्या समोर 12 बोकडाची दावण होती. आणि शबरी उठली आणि उठल्याच्या नंतर त्या बोकड्याच्या जवळ गेली आणि त्याला लाळू लागली. कारण की बघा महाराज, जे वैष्णव असतात, जे हरिभक्त असतात, अवघी देवावरी माया नसा नका, पण कमीत कमी माणसावर तरी त्यांचं प्रेम असते. एखादा संत असू द्या, आमचे भगवान महाराज बघा, भगवान महाराजांकडे कोणीही जा, बरोबर आहे, संतांकडे कोणीही जा, कोणताही जा, त्यांना भेद करत नाहीत,
त्याला म्हणतात संत. मग महाराज त्यांच्यापाशी अजिबात भेट नसते. मग महाराज ही असताना शबरी त्या बोकडापाशी गेली आणि त्याच्यावर हात फिरवायची आणि वा रे वा एवढे पिल्ले. मग त्यावेळेस बापाकडे गेले, बाबा एवढे जे दावणीले आपण जे बोकडे आणले, एवढे पिल्ले आणले, हे कशा करता? तर बापाला प्रश्न विचारला, जर त्या पुरीला हे बोकडं कशा करता हे जर माहित नसेल तर लग्न म्हणजे काय हा विषय दूरचा राहील. बरोबर आहे. मग महाराज ती शबरी म्हणली, बाबा एवढे हे बोकडं कशा करता आणले? असं म्हणल्याच्या नंतर शबरीच्या वडिलांना सांगितलं, बाळा आता तुझं 2 दिवसावरती लग्न आलं आणि तुझं लग्न होणार आणि त्या लग्नाला जे पाहुणे रावणे येतील ना तर त्यांच्याकरता जेवण्याकरता ही मेजवानी आहे. म्हणले असं? म्हणले हो. म्हणले बाबा मग माझं लग्न करणार आणि ते लग्नाच्या टायमाला बोकडांना 12 बोकडांना तुम्ही कापणार आणि एवढ्या जीवांचा तुम्ही सर्वांना भोजन देणार. मग तिच्या मनामध्ये बघा महाराज सज्जन असले का नाही त्यांना दया उत्पन्न होते. ज्यावेळेस त्या शबरीला कळालं या जीवाला मारणार आणि नंतर माझं लग्न होणार शक्यच नाही. महाराज त्या शबरीच्या मनामध्ये चाहूल झाली आणि ती शबरी म्हणले जर आपण लग्नच केलं नाही हे बोकडं मरणार नाही. त्या शबरीनं घराचा त्याग केला. महाराज सकाळी 3 वाजता उठली आणि शबरी निघून गेली वनात निघून गेली. पण महाराज ते सुद्धा राजाच होता. कोण? भिल्ल समाजातला तो राजा होता. तिला वाटलं जर कदाचित आपण जर कुठंतरी बसलो तर लोक शोधतील आणि परत मला नेतील आणि लग्न करायला होतील. मग महाराज त्या शबरीने एक असं जागा जिंकली. अशी जागा होती त्या जागेवरती महाराज सर्व शिष्य मंडळी गुरुपाशी गेले आणि गुरुजीला सांगितलं, गुरु आपला ज्या ठिकाणी पंप सरोवर आहे ते समुद्र या ठिकाणी नदी बाटल्या गेली आणि या ठिकाणी बाटल्या गेल्या असं म्हणल्याच्या नंतर ते म्हणले कशामुळं? म्हणले त्या ठिकाणी या शबरीनं त्या ठिकाणी गेली आणि पाणी पिऊ लागली. माझ्या शबरी मातेवर आल्याच्या नंतर महाराज त्या देवाला सुद्धा भक्ताचा अपमान सहन होत नाही. महाराज त्या पंप सरोवरामध्ये त्याने जर नाव घातल्याच्या नंतर त्या पंप सरोवरामध्ये त्या पाण्यामध्ये रक्तासारखं पाणी दिसू लागलं आणि रक्तासारखं पाणी पाहिल्याच्या नंतर लोक म्हणले काय झालं? तर त्यावेळेस सर्व शिष्यमंडळ म्हणाले की हे पाणी शबरीनं पेल्यामुळं असं पाणी झालं. महाराज ते गुरुजी त्या ठिकाणी पंप सरोवरावरती स्वतः चालत आले आणि चालत आल्याच्या नंतर त्या सरोवरापाशी गेले आणि गुरुची ताकद काय कमी नव्हती. महाराज त्या गुरुजीनं सांगितलं, सांगा तुम्हाला कशामुळे ही तकलीफ झाली? स्वतः त्या पाण्यांना बोलले आणि पाण्याला बोलल्याच्या नंतर त्या पाण्यानं स्वतः सांगितलं, शबरीनं नाही, हे ज्यावेळेस तुमच्या लोकांनी माझ्यावरती अपवित्र असं नाव उल्लेख केल्यामुळं मी ही पवित्र अपवित्र झाले. ज्याच्यावर तुम्ही नाव घातलं त्या शबरीला माझ्यापाशी आणा. त्या शबरीला आणल्याच्या नंतर शबरी माता तिथे गेली आणि त्या शबरी मातेनं नुसतं पाण्याचा स्पर्श केला आणि पाण्याला स्पर्श केल्याच्या नंतर महाराज जसं ते पाणी होतं तसं ते शुद्ध पाणी झालं. हे शुद्ध पाणी झालं आणि शुद्ध पाणी झाल्याच्या नंतर मातंग ऋषीला त्याचा चमत्कार कळाला आणि मातंग ऋषी म्हटले ही सर्वसामान्य स्त्री नाही, ही कोणती तरी महापुरुष आहे. महाराज असं करता करता बरेच दिवस निघून गेले आणि त्या ठिकाणी मातंग ऋषी म्हटले आता आमचा आश्रम दुसऱ्या ठिकाणी आम्ही चाललोय. शबरी आता फक्त आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललोय पण हा जो आश्रम आहे हा तुझ्या नावावरती आहे आणि तू या आश्रमामध्ये थांबायचं. आणि एकच विशेषता नाही, तुझं एवढं पुण्य झालं की तुला देवाकडे जायची गरज नाही. तुला देवाकडे जाण्याची गरज पडणार नाही तर साक्षात देव तुझ्याकडे चालत येईल. तर त्यावेळेस शबरी माता म्हणली, देवा गुरूंना दर्शन घेतलं, गुरु एवढी मी पात्रता आहे? हो म्हणले, तुझ्याकडे एवढी पात्रता येणार, कमीच राहू द्यावा. शबरीनं गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवला, श्री संतांची माथा चरणावरी. एवढंच नाही महाराज, जसे संतांनी सांगितलं त्या मार्गाने जर आपण जर चाललो तर निश्चितपणे कुठेही गुंता येत नाही महाराज. बरोबर आहे. ज्या माझ्या गुरुवर्य जयराम महाराज भोसले यानं जसं सांगितलं त्याप्रमाणे मी आतापर्यंत चालत आलो. मला परमार्थात कसल्याही प्रकारची बाधा येत नाही.
बरोबर आहे. पण आपण जसं गुरुनं आपल्याला सांगितलं, ज्याच्या जीवनामध्ये गुरु नसेल तर निश्चितपणे गुरु करा. कारण की का, नरदेह गुरु केल्याशिवाय मरू नये याचं वैशिष्ट्य महाराज. कारण नाही तर मग काय होते, जन्माला आला हेला आणि पाणी वाहू वाहू मेला. कारण की का, गुरुच्या बोलण्यावरती विश्वास, श्री म्हणजे संतांच्या पायावरती विश्वास, विश्वासितू करी स्वामीवरी. जोपर्यंत गुरुच्या वचनावरती विश्वास ठेवत नाही आणि गुरु सांगल तसा राहत नाही, या जन्माची सार्थकताच नाही. महाराज त्या शबरी मातेला ज्यावेळेस जसं सांगितलं गुरुनं की तो देव इथं चालत येईल, त्या शबरी मातेच्या मनामध्ये एवढाच भाव निर्माण झाला आणि गुरु निघून गेले. गुरु निघून गेल्याच्या नंतर माझ्या शबरी मातेनं रात्रंदिवस काय करायचं महाराज माहितीये का, वनात जायची आणि वनात गेल्याच्या नंतर महाराज एक टोपली घ्यायची आणि त्या टोपलीमध्ये एक मस्त अशी फुलं तोडायची. पण फुलं तोडत असताना काय म्हणायची माहितीये का, माझा राम येणार, माझा राम येणार, माझा राम येणार, माझा राम येणार. महाराज तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये काम करत असताना तुम्ही फक्त रामकृष्ण हरी म्हणा, रात्रंदिवस फक्त नामस्मरण करा. निश्चितपणे जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे देव कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. हे मी खोटं सांगत नाही, हे नारदाच्या गादीवरनं सांगतो. लहान तोंडी मोठा घास घेत नाही. कारण की का, हे गुरुच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. महाराज ती शबरी माता रानात जायची, बोरं तोडायची, फुलं तोडायची आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर महाराज जे आसन होतं गुरुचं, त्या गुरुच्या आसनावरती फुलं टाकायची आणि बोरं ठेवायची आणि बोरं ठेवले की रस्त्यात जाऊन बसायची आणि रस्त्यात बसल्याच्या नंतर महाराज त्या रस्त्याकडे तोंड करून अशी बसायची आणि भावनेनं महाराज नुसती वाट बघायची. आणि वाट बघत असताना ती शबरी म्हणायची, आज निश्चित देव येणार, आज माझ्या घरी माझा देव निश्चित येणार, आज माझ्या घरी माझा देव निश्चित येणार. ती शबरी माता रस्त्याकडं अशी तट लावायची आणि डोळ्यातनं अश्रू यायचे आणि अश्रू आल्याच्या नंतर देवाकडे बघायची, देव आला नाही. परत संध्याकाळ झाली की शबरी माता म्हणायची, निश्चितपणे देव कुठेतरी गुंतले असते, आज देव आले नाही ना, निश्चितपणे काहीतरी काम असेल. कारण की देव आहे, आज नसेल आला तर निश्चितपणे उद्या येणार, आज नाही आला ना काहीतरी काम असेल. म्हणून आज माझ्यासारख्या पामराकडे देव आला नसेल, त्याला वेळ नसेल, अशी ती शबरी माता म्हणू लागली. परत दुसरा दिवस उजाडला, उठली, आंघोळ केली, परत घेतलं महाराज, फुलं तोडली आणि फुलं तोडल्याच्या नंतर परत फळं घेऊन आली, आपल्या जागेवरती आली, तिथं बसली आणि आसनावरती बसल्याच्या नंतर मग म्हणायची, मनात कल्पना करायची, देव आला ना की देवाला मी आसनावरती बसवणार आणि आसनावरती बसला माझा देव की मी बरोबर पाणी टाकणार आणि पाणी. बघा महाराज, तुमच्या मनामध्ये तुम्ही भावना करा की माझ्या घरी निश्चित देव आला पाहिजे, नाही आला देव तर माझे संत माझ्या घरी आले पाहिजेत. असा जर मनामध्ये जर भावना जर केली, आपण जर मनामध्ये जर भाव ठेवला, महाराज देव निश्चित येतो. कौन कहते भगवान आते नहीं, शबरी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते भगवान खाते नहीं, माँ यशोदा की तरह तुम खिलाते नहीं. महाराज कोण म्हणते देव येत नाही, पण देवाला आपण बोलवत नाही. बरोबर आहे. कोण म्हणते देव खात नाही, महाराज देव खात नाही. तुम्ही यशोदा माता संग प्रेमानं खाऊ घाला, देव खातो सुद्धा, देव खातो सुद्धा, पण मनात भाव नाही महाराज. आपण फक्त आपल्या पोराला म्हणतो, बाळा हे घे निवेद, मारुतीला दाखव, तो निस्ता दाखवतो बाळ्या निवेद घरी घेऊन येतो. देव खात नाही का? पण महाराज नामदेव राय म्हणले, देवा हा नैवेद्य जर तू देव नैवेद्य जर नाही खाल्ला, हे माझं सिर या दगडावरती आपटील आणि माझा प्राण इथं सोडून देईल. लहान बाळाला काय कळते का? माझ्या बापाचा हातचा तू नैवेद्य खातोस, माझा हातचा का खात नाही, असा म्हणणारा तो नामदेव राय. नामदेव रायनं असं म्हटल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने नैवेद्य जर खाल्ला, पण महाराज दूध पियो मोर गोविंद लाला. महाराज त्या भगवान परमात्म्यानं सुद्धा दूध सुद्धा पिलं. महाराज ती शबरी माता वाट पाहू लागली आणि काय म्हणायची,
ये रे माझ्या राम राया, ये रे माझ्या राम राया, वेड्या शबरीची वेडी माया, ये रे माझ्या राम राया. एवढंच नाही तर काय म्हणायची माहिती का मारा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, आएंगे जब रघुराय मैं आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों पावन होगा, जब मेरे राम जी आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा, पावन होगा. महाराज त्यावेळची शबरी म्हणायची का देव आला नसल, पण एक दिवस मारा तो देव आला, ज्याची कित्येक दिवसापर्यंत त्या शबरीनं वाट पाहिली, पण तो भगवान परमात्मा आला. एकटा नाही आला, लक्ष्मणजी सुद्धा साथ संघ घेऊन आला. आणि लक्ष्मणजी आले आणि भगवान परमात्मा आले. आल्याच्या नंतर ज्या शबरीनं रात्रंदिवस चितलं होतं की देव आल्याच्या नंतर देवाला मी आसनावरती बसवील, पाणी टाकील, फुलं टाकील, देवाला मी खाण्याकरता मी काय देईल, बोरं देईल, पण तिच्या मनामध्ये भाव राहिला महाराज. पण देव आल्याच्या नंतर तिला काहीच कळू नव्हतं लागलं. कारण की का महाराज, देव जर घरात जर आला ना तर लोक वेडे होतात महाराज. आपण म्हणतो का नाही, तो वेडा झाला, तो वेडा नाही होत महाराज. ते त्याची कनेक्शन त्या देवाशी जुळलं ना, त्याला त्या संसाराशी काही घेणं देणं पडत नाही. कारण की का तसं ही शबरी म्हणायची, देव आला की तिला काहीही कळत नव्हतं. आणि त्या शबरीनं मनामध्ये जे भाव केला ना, पण महाराज कंठी प्रेम दाटे, नयनी निरोलोटे, आणि हृदयी प्रगटे राम रूप. साक्षात जर हृदयामध्ये जर राम आला तर महाराज कंठातनं प्रेम दाटतात, आणि महाराज या डोळ्यातनं अश्रू गळतात, आणि आनंद अश्रू गळत असताना महाराज त्या आपण म्हणतो का नाही, अंगात आल्याच्या नंतर आहा करते, आहा करत नाही महाराज. तो ज्यावेळेस त्याची नाळ आणि याची नाळ त्या देवाशी एक नाळ झाली की त्याच्या अंगामध्ये त्या देवाचा संचार होतो. आणि देवाचा संचार झाल्याच्या नंतर हा जो जीव त्या शिवाला एकरूप होतो, आणि त्याची संगत घडल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये तो भाव उत्पन्न होतो. तसं या शबरी मातेला वाटलं होतं की या देवाला मी काय काय करेल, पण काहीही करू शकली नाही. कारण की का देह समर्पी जे देवा, काहीच न भाव घ्यावा. महाराज देह समर्पित केल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये काहीच भाव राहिला नाही. आणि त्या शबरी मातेनं काय केलं महाराज, जे पाणी टाकायचं होतं देवाच्या पायावरती, पण पाणी न टाकता तिच्या डोळ्यातले जे अश्रू होते, ते अश्रू प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या पायावरती पडल्याच्या नंतर देव तृप्त झाला. आणि देव म्हणला, शबरी मज बोलावी ती फार, मला बोलवणारे भरपूर येतं. एवढे बोलवतात, एवढे बोलवतात, अरे कोणी तर सोन्याच्या ताटामध्ये जीव घालतात. पण तिथं भाव नसला देव थांबतो का? नाही महाराज. त्या शबरीला म्हणू लागला देव, अगं शबरी, मला लोक कुठून कुठं काय बोलवतात, कसल्या प्रकारे बोलवतात. 18 भोग देतात, 18 नाही 56 भोग. जगन्नाथपुरीला गेल्याच्या नंतर मला 56 भोग खायला मिळतात देवाला. वृंदावनला गेल्याच्या नंतर 56 भोग खायला भेटतात. पण महाराज माझ्या शबरीकडं मला 56 भोग नव्हते हो. शबरी मातेनं वरती बसवलं, आणि हार होता ना, हार गळ्यामध्ये टाकला, पायावरती फुलं टाकले, आणि देवाला आता जेवायला काय द्यावं म्हणून त्या शबरी मातेनं वनातून बोर आणले होते. आणि ते बोर घेतले, आणि बोर घेतल्याच्या नंतर त्या देवाला खायला देणार. पण तिच्या मनामध्ये भाव उत्पन्न झाला. ती शबरी माता म्हणली, माझा देव आहे, आणि या देवानं जर बोर खाल्लं आणि बोर जर आंबट लागलं, माझ्या देवाला सर्दी होईल. त्या देवाला सर्दी होईल का? पण महाराज तिच्या मनातला भाव, आणि महाराज आपण जर त्या देवाविषयी जर असा जर भाव ठेवला तर निश्चितप्रमाणे भगवान परमात्मा येतो. महाराज त्या शबरी मातेनं म्हणला, देवाला जर बोर दिला सर्दी होईल, म्हणून त्या शबरी मातेनं बोर अर्ध कुरताडलं.
अर्ध कुरताडलं, अर्ध खाल्लं आणि अर्धच बोर त्या देवाला देऊ लागला. आणि देवाला दिल्याच्या नंतर माझ्या देवानं ते बोर घेतला. महाराज बोर घेतलं आणि देवानं बोर घेतल्याच्या नंतर म्हणू लागला, शेवरी अगं मी ते अयोध्येमध्ये होतो तरी सुद्धा एवढं प्रेम नव्हतं ग. ज्या अयोध्येमध्ये होतो ना, माझी आई सुद्धा सोन्याच्या ताटामध्ये मला दही द्यायची, तूप द्यायची, पण एवढं प्रेम नव्हतं. पण एवढं प्रेम तुझ्या बोरामध्ये आहे ग. शबरी देवा बारात तो भगवान परमात्मा बोर घ्यायचा आणि दातानं चावायचा आणि आनंदानं खाऊ लागला. आणि आनंदानं देव खात असताना महाराज त्या ठिकाणी लक्ष्मणजी होते. लक्ष्मणजी म्हणले देव बावळट झाला, देवाला अक्कल नाही म्हणला. कोण म्हणू लागला? लक्ष्मणजी म्हणू लागली, एवढा कुठं ही शबरी आणि कुठं हे देव. देव येडा झाला तर नाही का? अरे कुठं या शबरीनं आतापर्यंत कधी डोके इचरलं नाही. हा, या शबरीनं कधी टूथब्रश लावलं नाही. हा, या शबरीनं कधी दातं घासली नाही. तिच्या दाताकडं पाहिल्याच्या नंतर पिवळे जर दातं, तिचे केस पाहिल्याच्या नंतर तिचा केसाला असा रड झालेले केस. आणि देव याची उष्टी बोरं खा लागले. देव येडा झाला का काय? महाराज लक्ष्मणजी जवळ आले आणि त्या रामप्रभूला करू लागले, देवा बावळट झाला का काय? तुला का बोरं खायला भेटले नाही? तुला बोरं तू म्हणशील तसे बोरं आणून दिले असते. ॲपल नवीन प्रकारचे मिळालेले बोरं, जसे म्हणशील तसे बोरं आणून देतो, पण हे बोरं का खातो? असा लक्ष्मणजी म्हणू लागले. कोणाला? देवाला. महाराज त्या लक्ष्मणजीने तिरस्कार केला. आणि ज्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने बोरे खाल्ले आणि त्या आठवळ्या घेतल्याच्या नंतर अशा फेकून दिल्या त्या द्रोणगिरी पर्वतावरती पडल्या. लक्ष्मणजीनं इथं बोरं न खाल्ल्यामुळं ज्या वेळेस शक्ती लागल्याच्या नंतर वल्ली कोणती आणली? काय पठ्य म्हणतात, देवा मी भक्त तुझा जुना, लाव तंबाखूला चुना. काय तर यालाच रामवल्ली म्हणाले. कशाला? माऊली महाराज तंबाखूला. काय तर बघतो हीच वल्ली जी म्हणजे हनुमंतरायानं द्रोणगिरी पर्वत आणला का नाही, त्याच्यावर जी वल्ली भेटली ती ही वल्ली म्हणतात. म्हणजे मला वेडेत काढतात. मला ती वल्ली काही. मग महाराज ज्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने बोरं खाल्ले, आठवड्या फेकल्या, लक्ष्मणजीने न खाल्ले, शक्ती लागल्याच्या नंतर तोच पाला वैद्य ऋषीनं दिला आणि तो टाकला. त्यावेळेस लक्ष्मणजी परत उठले. इथला भोग तिथं फेडावं लागला. मग तसं महाराज आता तुम्हाला मी विचारतो प्रश्न. बघा महाराज, देवाला बोरं भेटत नव्हते का? भेटत होते, बरोबर आहे. मग महाराज आता देवाला सर्दी होत होती का? नाही, बरोबर आहे. मग महाराज देवाला सर्दी होत नव्हती, देवाला बोरं भेटत नव्हते असं नव्हतं. पण तरी सुद्धा माझा देव त्या शबरी मातेच्या उष्ट तोंडातले आणि उष्ट खाल्लेलं भगवान परमात्म्यानं त्याचं वर्णन माझे जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या. ऐका महिमा ऐका महिमा आवडीची. जय हो. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. जय हो. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. ऐका महिमा आवडीची. बोर खाय भिल्लटीची. 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 थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला.
अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐका महिमा आवडीची आणि बोरे खाय भिल्ल तिची. बघा महाराज, आता उष्ट खाणाराचा महिमा आहे का याला अपमान म्हणतात? आता ह्यो महिमा आहे का अपमान आहे? आता देवानं उष्टवळी खाणं चांगलं आहे का वाईट? बरं तुमच्या आपल्या गावामध्ये कदाचित एखादं जर उष्ट खात असेल तर आपण त्याला चांगलं म्हणतो का वाईट म्हणतो? वाईट म्हणतो. बरोबर आहे. एखादा समजा आता एवढी पंगत जेवायला आहे, सर्वजण उठून गेले आणि तेवढ्यात मी यायचं आणि उष्ट उचलून खायचं, तुम्ही काय म्हणणार? महाराज येडा झाला का नाही, असंच म्हणणार का नाही? आता बघा, या अभंगामध्ये देवानं उष्ट खाल्लं म्हणून वर्णन केलं. कारण की का ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लटीची. महाराज भिल्लणीची बोरं खाणार याचं उष्ट खाल्ल्याच्या नंतर सुद्धा त्याचा महिमा म्हटलं गेलं या अभंगातून. मग महाराज कशामुळं? तर महाराज बोरे खाये भिल्लटण्याने समोर बघितलं तर समोर महाराज काकी उभी होती. काकीचं नाव काय? महाराज विदुर काकाची जी काकी होती ना तिला विदुर काकी म्हणायची. हां, कृष्ण भगवान परमात्मा सर्व समाजेमध्ये उभे राहिले आणि उभे राहिल्याच्या नंतर त्यावेळी देव म्हणत, दुर्योधन म्हणत, देवा 56 भोग केले आपल्या इथं जेवायला. स्वाभिमानानं सांगू लागला, आपल्या घरी जेवायला या. आता बघा, जेवायला सांगण्याचे प्रकार वेगळे येतात. बरोबर आहे. आपल्या जर घरी पुरीचं लग्न असेल तर आपण काय म्हणतो? मुलीचं लग्न आहे बरं का, मुलीच्या लग्नाला या. याला काय म्हणतात? आदर प्रेम. हां, माझ्या पुरीचं लग्न आहे बरं का, लग्नाला या. याला काय म्हणतात? हाय लेवलचं प्रेम. आणि पुरीचं लग्न आहे, लग्नाला या म्हणतो, याला काय म्हणतात? उच्च कोटीचं. आता प्रेम कशात आहे? दुर्योधन काय म्हणते? देवा जर हा आपल्या घरी जेवायला 56 भोग येतं, जेवायला या, असा म्हणणारा कोण? दुर्योधन. दुर्योधन. आणि महाराज कोपऱ्यामध्ये उभी राहिलेली काकी, काकीच्या मनामध्ये फक्त प्रेम होतं. काकी म्हणली एवढे 56 भोग येतं. मनात कल्पना, ती काकी म्हणायची एवढे 56 भोग असताना इथं देव जेवायला जाईल, माझ्या गरीबाच्या घरी काय आहे? माझ्या घरी जर आली तर कन्या येता, नाहीतर केळं येतं. अशी मनामध्ये भाव कोणाच्या? काकीच्या. महाराज ती म्हणायचे दुसरं माझ्या घरी तर काय नाही, पण देवाकडं सहज पाहिलं काकी. आणि काकीकडं बघितल्याच्या नंतर लगेच एवढ्या समाजामध्ये आणि एवढ्या याच्यामध्ये सर्व माणसाच्या समोर देवानं उंची टाक केली आणि सांगितलं, काकी मग महाराज आपल्याला जर करायचं असेल देव आपलासा तर त्या देवाची आपण सेवा केली पाहिजे, त्या देवाचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. मग देवाला काय आवडते? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. मग महाराज मागच्या वर्षी मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं काल्याच्या कीर्तनामध्ये, बरोबर आहे, आपलं ज्यावेळेस काल्याचं कीर्तन समाप्त होते त्या दिवसापासून आपण नामस्मरण करायचं. तर नामस्मरण करायचं हे कशावर? जर आपल्याकडं जर कमीत कमी नामस्मरण करायचं असलं तर आपण काय करायचं? दररोजचा 1 रुपया टाकायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. काय म्हणायचं? 1 रुपया त्या गल्ल्यामध्ये टाकायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचं. ज्या दिवशी आपला काला येईल त्या काल्याच्या दिवशी ते सर्वच्या सर्व पैसे आणायचे. पहिल्या वर्षी आपण काय करायचं? 1 रुपया टाकायचा. असे आपले दिवस किती होतात? 365. आपले पैसे किती जातात? 365 रुपये. आणि आपला जप किती होतो? 365. बरोबर आहे. जर आपल्या नियमामध्ये आपण जर नित्यनेम जर हा जर केला, जीवनामध्ये नित्यनेम कोणता ना कोणता असला पाहिजे. बरोबर आहे महाराज. नित्यनेम जर जीवनामध्ये जर असला तर जीवन सफल होते. हे मी तुम्हाला माझ्या पदार्थ सांगत नाही, माझ्या गुरुवर्याने जे सांगितलं हे मारुतीरायाच्या समोर तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नित्यनेम करा. आता आपल्या गावातल्या बऱ्याचशा महिलांनी केलं बरं का. मी मागच्या वर्षी सर्व महिलांना सांगितलं, पण आपल्या गावातल्या 4 महिलांनी तो जप केला. बरोबर आहे. माझ्याकडे तो निरोप आला. एक आमच्या खंडागळेबाई म्हणून येतात,
नर्मदाबाई हा हा नर्मदाबाई खंडागळे. त्यानं मागच्या वर्षी तो जप केला, त्यानं 1 रुपया दररोजचा टाकला. त्यांचे 365 दिवस झाले बरं का. 365 दिवस झाल्याच्या नंतर त्याने 365 रुपये मागच्या वर्षी ते आणून दिले. ते 365 रुपये मी रोख यांना दिले. ते 365 रुपये मी घेतले आणि आईला म्हणलं तू पुरे कर. आई नंतर आळंदीला माझ्याकडे आली. नंतर आमच्या मोठ्या वहिनीनं ते 365 रुपयाचं जप केला. मी वहिनी मला विचारू लागल्या, महाराज माझा जप तर पूर्ण झाला. मी म्हणलं या सप्त्यामध्ये नाही, तो आपल्या रामनवमीच्या सप्त्यामध्ये. ते म्हणले नाही या सप्त्यातला नियम आहे. म्हणलं नाही, पण असं म्हणल्याच्या नंतर मी वहिनीला म्हणलं नाही पुढच्याच महिन्यातला. ते म्हणलं नाही हो याच महिन्यातला. त्यांचा फक्त 1 रुपया राहिला, कारण की उद्याचाच दिवस राहिला आपला, बरोबर आहे. त्यांचा 1 रुपया राहिला. ते म्हणले महाराज उद्या 1 रुपया टाकला, 365 दिवस माझे संपले. बघा महाराज, पहिल्या वर्षी 1 रुपया टाकायचा, दुसऱ्या वर्षी 108 वेळेस 108 वेळेस 1 गव्हाचा दाणा उचलायचा. कोणता? जशी आपण माळ जपतो का नाही, माळ जपतो त्याप्रमाणे आपण 1 गव्हाचा एक असा उचलायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा, डब्यात टाकून द्यायचा 108 वेळा. आणि पैसे जर असतील तर एका वर्षापर्यंत 1 रुपया, एका दिवशी 1 रुपया टाकायचा आणि रामकृष्ण हरी म्हणायचा आणि टाकायचा. असे नियम जीवनामध्ये जर तुम्ही जर केले तर निश्चितपणे आपला जीवन सफल होते. तुम्ही म्हणसाल महाराज हे पैसे कशा करता? हे पैसे ज्यावेळेस आपला पुढचा काल्याचं कीर्तन असते, बरोबर आहे, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये आपण तो प्रसाद आणून टाकायचा. महाराज नांदेड जिल्ह्यामध्ये बरेचशा महिला, आता माझे वार्षिक सप्त्यामध्ये विठ्ठल बाबांना तर माहीतच येतं, जास्तीत जास्त आता वास्तविक पाहता मी काय काल्याच्या कीर्तनाचा अधिकारी नाही, पण तरीसुद्धा जास्तीत जास्त माझे काल्याचे कीर्तन जास्त होतात. विठाला विठाला. आता आपल्या गावातील या 4 महिलांनी जप केला. एक आमचे माधवरावजी डोळस अध्यक्ष आपले, त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या मंडळीनं सुद्धा महाराज तो जप केला. आपल्या गावातील 3 मंडळीने केला. आणि माझी तर इच्छा आहे, तुम्हाला जर पैसे द्या वाटत नसेल तर पैसे सुद्धा देऊ नका, असं तुम्हाला वाटत असेल, पण हा आमचा गुरुवेळाचा जप आहे महाराज. जीवनामध्ये तुमचा नेम जर चालू राहिला, एका वारकऱ्याचा नेम असा होता महाराज, तो काय करत, त्याचा नेम काय होता जीवनामध्ये माहिती आहे का महाराज? उठल्याच्या नंतर 1 तांब्या पाणी घेतलं आणि अंगावरती जर पाणी टाकलं, जसं अंगावरती पाणी पडलं की त्याचा हरिपाठ चालू व्हायचा, त्याचा हरिपाठ चालू व्हायचा. महाराज हरिपाठ म्हणत असताना जसा 1 तांब्या पडला की आंघोळ पूर्ण होईपर्यंत त्याचा हरिपाठ पूर्ण व्हायचा. पण महाराज ते वारकरी काही दिवसाच्या नंतर वारले आणि वारल्याच्या नंतर महाराज मेले. आता गेल्याच्या नंतर महाराज आपल्या इकडे शेवटची आंघोळ असते कुठं? कुठं? घराच्या बाहेर, आहे का नाही महाराज? ते वारकरी मेला आणि वारकरी मेल्याच्या नंतर शेवटची आंघोळ घालण्याकरता महाराज त्याला घराच्या बाहेर सर्वांनी आणलं. आता वारकरी म्हणल्यावर तिथं बी वारकरी, आता आमचे केवळ महाराज येतं, बरोबर आहे. आता महाराज जर गेला तर महाराजांना कसं करतात? टाळ मृदंग लावून मस्त. आता आमचे महाराजांचे वडील गेले होते त्यावेळेस टाळ पखवादावरती आपण नेलं आणि एखादा पेताडणी मेल्यावर कसा न्यायचा? आता समजा वारकरी मेला तर तो टाळ पखवादावर न्यायचा, पण पेताड मेल्यावर कसा न्यायचा सांगा? मी सांगतो तुम्हाला कसा न्यायचा. जर आपल्या गावातला एखादा पेनार जर असेल, त्यानं जर नेहमीच्याला दारू जर पिली असेल आणि मेल्याच्या नंतर त्याला जर न्यायचा असेल तर काय नाही, सर्व जे खांदेकरी मडकं धरणारा सर्वांना 1 मोठं बंपर पाजायचं आणि चालू द्यायचं रामनाम. तसंच चालू द्यायचं. कारण की का जीवनात बाबू तू हेच केलं आणि तुला खांदेकरी दुसरे चांगले वारकरी कुठून आणायचे, आहे का नाही? जीवनामध्ये नेम. मग महाराज ते वारकरी ज्यावेळेस घराच्या बाहेर आणला आणि घराच्या बाहेर आल्याच्या नंतर महाराज काय नियम बघा, नेमका एका वारकऱ्यानं तांब्यावर पाणी घेतलं आणि त्या वारकरी मेलेला वारकरी त्याच्या अंगावरती नेमकं 1 तांब्याभर पाणी टाकलं आणि जसं पाणी त्या शरीरावरती पडलं, बरं का, जसं पाणी पडलं तसं त्याचा हरिपाठ चालू झाला. लोक म्हणले भूत आलं. आता भूत होतं का ते? पण त्याचा नियम, त्या शरीराला नियम पडलेला. तसं आपल्या जीवनामध्ये आपला नित्यनेम असणं हे महत्त्वाचं आहे.
कारण की का मी लहान तोंडी महाराज, मी लहान आहे तुमच्यापेक्षा, पण सांगणं मला सुद्धा माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस मी गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये गेलो म्हणून मला सुद्धा असं वाटते आपले हे ना, मग आपल्याला आपण निश्चित सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. तर तो नियम महाराज जीवनामध्ये तुम्ही नियम ठेवा, निश्चितपणे जीवनामध्ये तुमचे सफळ. तुम्ही म्हणसाल महाराज हे केल्याच्या नंतर माझ्या घरातली उन्नती होईल का, माझ्या घरात पैसा भेटेल का, मग ही पोरगी चांगली लागल का, महापोराला सर्व्हिस लागल का, हे सर्व भेटणार नाही. मग